च्या काटामारीवर चाप बसवण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचलले। साखर कारखान्यांचे वजन काटे हे डिजिटल प्रणालीद्वारे सरकारी यंत्रणेशी जोडण्याच्या सूचना देण्यात आल्या। त्या संदर्भातलं पत्र साखर आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आलं। राज्यातला पहिला संगणकीय प्रणालीवर आधारित वजन काटा शिरोळमध्ये वापरला जातोय, त्यामुळे या भागामध्ये काही प्रमाणात काटामारी करण्यावर नियंत्रण आलंय। या वजन काट्याचा खरंच फायदा होऊ शकतो का आणि हा काटा नेमका कसा असतो याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। शेतकऱ्यांचा ऊस वाहनांच्या वजनाबाबत अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होताना पाहायला मिळतात। याच्यामध्ये काटामारी हा प्रश्न सगळ्यात गंभीर आहे आणि यासाठी शासनाने एक नियम जे आहेत तो नियम म्हणावा लागेल किंवा एक पत्र जे आहेत ते काढलेलं आहे। ते म्हणजे या वजन मापनासाठी वजन काट्यांसाठी एक शासकीय प्रणाली जी आहे ती वापरण्याबाबत सूचना ज्या आहेत त्या काही केलेल्या आहेत। आमदार खासदारांना सुद्धा यासाठी सूचना ज्या आहेत ते केलेल्या आहेत। हा जी सगळी दृश्य जे आहेत ते आपण सुद्धा पाहतोय ही एका वजन काट्याचे ज्या ठिकाणी ऊस आपले शेतकरी जे आहेत ते ऊस वाहन घेऊन या ठिकाणी येतात आणि त्याचं वजन जे आहे ते या काट्यावर होत असतं आणि त्याचंच हे सगळं यंत्र जे आहे ते आपण पाहतोय की संगणकीय प्रणाली वापरण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी या वजन काट्यावर केलेला आहे। आंदोलन अंकुशचा शिरोळ तालुक्यातला हा वजन काटा आहे। खरं तर काय नेमका हा वजन काटा कशा पद्धतीने चालतोय? शेतकऱ्यांच्या लोकवर्गणीतून शेतकऱ्यांच्या मालकीचा असणारा हा वजन काटा आहे। या ठिकाणी शेतकरी आपल्या ऊसाचं वाहन पहिल्यांदा घेऊन येतात आणि तो ऊस कारखान्यात त्यांनी घेऊन जातात आणि एक कारखान्यांच्या वजन काट्यामध्ये पारदर्शकता आहे की नाही हे तपासण्यासाठी त्रयस्थ यंत्रणा म्हणून शेतकऱ्यांच्या मदतीने तयार झालेली यंत्रणा आहे। आज जी चर्चा चालू आहे की शासनाचे काटे कारखान्याच्या बाहेर बसणार आहेत आणि हे अशक्य असणारी गोष्ट आहे। आम्ही साखर आयुक्तांना गेल्या 6 ते 7 वर्षापासून एकच विनंती करतोय, ज्यावेळी आमच्या शेतातून कारखान्याच्या कॅम्पसमध्ये वजन काट्यावर पहिलं आमचं वाहन घ्या, आमच्या वाहनाचं वजन करा आणि मग ते वाहन तुम्ही गाळपाच्या नंबरला लावा, जेणेकरून शेतकरी त्या वाहनाबरोबर येईल, त्या वाहनाचं वजन नीट होतंय का नाही बघल, आपल्या वजनाची पावती गेला आणि तो घराकडे जाईल आणि नंतर तुम्ही 12 तासानं 15 तासानं 20 तासानं ते ऊस आमचा गाळा, आम्हाला काही अडचण नाही। पण ही साधी मागणी सुद्धा साखर आयुक्तांना पूर्ण करता आलेली नाही। आज काटामारीची चर्चा राज्यभर सुरू असल्यामुळं आणि साखर आयुक्त आम्ही काय तर करायला लागलोय काटामारीबद्दल, आमचं काय तर प्रयत्न सुरू आहे ते दाखवण्यासाठी आत्ताचा जे शासनाचे काटे काढतात हा प्रयत्न आहे आणि हे अशक्यप्राय गोष्ट आहे, हे कधी वास्तवात येणार नाही। या साखर आयुक्तांना जर खरोखरच जर काटामारी रोखायची असेल तर आज जे वे इंडिकेटरला कारखाने बेकायदेशीररित्या जे कॉम्प्युटर जोडतात आणि कॉम्प्युटरच्या वजनामध्ये फेरफार करून शेतकऱ्यांच्या वजनाची काटामारी करतात, ते जरी बंद केलं तरी 50% होतील। त्या पद्धतीने अंमलबजावणी करणं हा एक भाग आहे, मात्र दुसरा भाग जर संगणकीय प्रणाली जर का जोडली तर शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देखील मिळू शकतो, असं या आंदोलन अंकुश करून सांगण्यात येतं। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।